आता सासरचं हक्काचं घर मला फायनली 6 ते 7 वर्षांनी भेटलं, पण माझं हक्काचं घर मला भेटलेलं आहे. सासरी मी फक्त सासऱ्यांची भेट घ्यायला गेली होती आणि हे आहे माझं सासर आणि सासरचं माझं तुम्हाला घर दाखवते जे मला भेटलं. आपलं सासरचं घर जे आपल्याला भेटणार आहे. तर हे आहे माझं सासरचं घर जे आपल्याला भेटलेलं आहे. या घराचं आपल्याला काम करायचं आहे म्हणजे बिनधास्तपणे आपण सासरच्या घरीसुद्धा राहायला मोकळे होणार आहे. तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर पटापट व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर आज मी सासरी जाणार होती. तुम्हाला माहिती आहे की स्वराची सर्जरी खूप छान पद्धतीने पार पडलेली आहे. त्याला मी ड्रेसिंगला पण घेऊन गेलेली आहे आणि त्याचे टाके व्यवस्थित आहे आणि छान आहे. तर लग्नाच्या नोंदणीचाच खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे जो सॉल्वच होत नाही आहे. तर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की सासरीच करायचे, कारण माझे जे जेठ आहेत ते नगरसेवक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या ओळखीने लग्नाची जी नोंदणी आहे ती लवकर होणार आहे. तर मी सासरी जाण्याच्या साठी तयारी करत होती आणि माझी आई मला खाऊ घालण्याची तयारी करत होती की आज माझ्या पोरीला आणि जावायला काय खाऊ घालू. आणि आज फ्रेंड्स मी एवढी आनंदी आहे की तुम्हाला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या आवाजावरून माझा तुम्हाला म्हणजे आनंदाचा हे काय म्हणतात, आनंदाचा स्वर तुम्हाला कळतच असणार आहे. परंतु कुठंही जायचं असलं तर प्रमोशन तर करे माझी पाठ सोडत नाही आणि ही माझी लक्ष्मी आहे. मी नेहमी सांगते की काम असं करायचं की आपण कुठंही असलो ना तरी आपली अर्निंग बंद नको असायला हवी. आणि सोशल मीडियावर असं आहे ना की आपण कुठंही गेलो तिथला ॲड्रेस देऊन द्यायचा, आपले प्रोडक्ट त्या ॲड्रेसवर लावायचे आणि तिथंसुद्धा आपलं काम म्हणजे प्रमोशनचं काम आपलं कंटिन्यू चालू राहते. तर फटाफट मी प्रमोशनचे कामं वगैरे उरकून घेतले आणि त्याच्यानंतर एक म्हणजे केस आपले काळी होतात तर त्याचा पण मला व्हिडिओ होता जो यूट्यूबला तुम्हाला बघायला मिळणारच आहे. परंतु मला हे माहिती नव्हतं की मी सासरी गेल्यानंतर मला एवढं मोठं सरप्राईज भेटणार आहे. माझा नवरा मला सांगत होता की वरचं घर आपल्याला दिलेलं आहे त्या घराचं काम कधी करायचं. परंतु मला त्यांच्या गोष्टीवर विश्वास नव्हता, कारण कधी गणेशजी मला म्हणजे हँडल करण्यासाठी किंवा म्हणजे मी त्यांना तसं टॉर्चर करत होते की बाबा तुम्ही मला म्हणजे मी लग्न तुम्हाला तुमचं घर बघूनच केलं होतं की राहायला आपलं घर तरी मिळणार आहे, परंतु तुम्हाला तर तुमच्या घरच्यांनी घर पण दिलं नाही, असं म्हणजे वारंवार मी त्यांना टॉर्चर करत होती. त्याच्यामुळं ते मला सांगत होते की नाही माझ्या भावांनी बोललेलं आहे की तू वरच्या घराचं काम कर. परंतु मला त्यांच्या गोष्टीवर विश्वास नव्हता. याचं कारण सांगते की याआधी भरपूर गोष्टी गणेशजीने माझ्यासोबत खोट्या बोललेल्या आहेत. तर मी मेकअप केलेला होता आणि मी दाखवत होते की माझा नवरा काळा आहे, मी गोरी आहे. तर माझा नवरा म्हणत होता मेकअपच्या किती लेअर लावलेले आहे ना ते सांग आधी, आणि मेकअप असा पुसल्याने तुझा जाणार आणि तुझं ओरिजिनल रूप दिसणार आहे. तर मग असं मी नेहमी त्यांना असं थोडंसं टॉर्चर करत असते रंगावरून वगैरे. तर आम्ही सगळ्यात अगोदर जाण्यासाठी निघालो आणि आई एकटी म्हणजे स्वरा आणि स्वराजला कसं बघणार म्हणून आम्ही काय केलं, स्वराला आमच्यासोबत घेऊन गेलो आणि फायनली आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये कारंजा लाड येथे पोहोचलेलो आहोत. तिथं आमचं काम केलं. त्याच्यानंतर घरी आली. म्हणे मी नाही येत, आप्पा काय येतात म्हणे आपल्या भेटले तर आपण जा आप्पाच्या इथं. काय म्हणे आधी सुरू झालं म्हणे. कालच आणलं आपण एवढं काय सांगा बरं, सुनील ओळखत नाहीत कोण आहे म्हणतात. हा म्हणजे एकटा घेऊन आलो म्हणे. हा त्याला तर एकट्याने धुंदळायला पाहिजे, ते एकट्याने धुंदळायला पाहिजे, त्याला बायको लेकरं काही नाही पाहिजे. नेहमी माझ्या सासऱ्यांना ना मी कॉल करून जात असते, परंतु यावेळेस डायरेक्टली मी धडकली होती आणि ते म्हणत कोण आहे. मग मी म्हटलं मी तुमची सून आहे. सुनीला विसरले की काय. थोड्याशा गप्पा गोष्टी वगैरे करून घेतल्या आणि गणेशजी मग मला बोलले की चल वरचं घर जे आहे ते बघून घे आणि तुला कसं मॅनेज करायचं, कसं बांधकाम करायचं ते बघून घे. ॲक्च्युली मला आधी खोटंच वाटलं होतं, परंतु ते बोलले नाही बघून घे. मग मी माझ्या सासऱ्यांना विचारलं की बाबा मी बघायला जाऊ का, हे गोष्ट खरी आहे का की तुम्ही वरचं आम्हाला देणार आहे म्हणून. तर बाबा बोलले हो तू जाऊन बघून ये. आणि तेव्हा खरंच यावेळेस माझ्या आनंदाचा म्हणजे मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही की मला किती आनंद झाला होता. कारण आपल्या सासरकडचं घर भेटणं हे खूप म्हणजे खूप माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट होती. परंतु हे घर जर मला आधी भेटलं असतं ना, जेव्हा मला गरज होती, कोरोना काळात माझ्याकडे काम नव्हतं, माझ्या नवऱ्याला फक्त 8,000 रुपये महिना होता, स्वराज माझ्या पोटात होता, त्याच्यामुळे तेव्हा मला या घराची खरंच खूप आवश्यकता होती. परंतु तेव्हा यांनी मला हे घर दिलं नाही. त्याच्यामुळे माझा प्रचंड असा या सगळ्यांवर राग होता जो की आता संपूर्णपणे गेला आहे. असं घर जे आपल्याला भेटणार आहे बरोबर जा व्हिडिओ अपलोड होणार आहे. हे बघा हे आहे ना गणेशजी, ते संडास बाथरूम तिथं घेऊन इकडं किचन करायला लागते. मग अशा बेडरूम आहे निघतात अशा 2 आणि मग इकडं हॉल 4-5 रूम आहे तर गणेशजी एवढे जास्त
आहे ना. हे बदला हा तर घराची अवस्था तुम्ही बघितलेली आहे, काय नाही. आता या घराचं संपूर्ण काम म्हणजे स्लॅब, त्याच्यानंतर छपाई वगैरे, घरात काय बसवायचे आहे, खिडकी, दरवाजे, सर्व काम करून घ्यायचं आहे. हा वरती फक्त बाथरूम आहे, संडास नाही आहे. तर मग या संडास बाथरूमच्या वर बाथरूम घेतली ना, संडास बाथरूम पाईप बरोबर त्याच्यात जाते. संडास बाथरूम मध्ये की आपल्याला दिवसभर बसायला लागलं. नाही नाही पाच दहा मिनिट. त्याच्यानंतर खाली आली आणि सासऱ्यांना सांगितलं की वरचं काम काय करायचं आहे, काय नाही. तर माझा असा विचार आहे की ते संपूर्ण घराचं काम करून घ्यायचं आणि काही रूम भाड्यानं द्यायचे आणि 1 ते 2 रूम आपल्यासाठी ठेवायच्या. म्हणजे जेव्हा कधी आपण सासरी गेल्यानंतर आपल्याला राहायला जागा नाही, तर आपण आपल्या घरात बिनधास्तपणे राहू शकतो. इथून बाबांचा आशीर्वाद घेतला आणि खूप हॅपी होती मी. खरंच म्हणजे खूप हॅपी आहे की एवढ्या दिवसानंतर का होईना आपल्याला हक्काचं घर भेटलेलं आहे. आपण एवढं जे काही करतो ते आपल्या मुलांसाठी. मुलांचा हक्क जर कोणी घेणार तर त्यांना मी म्हणजे माफही करू शकत नाही आणि सोडू पण शकत नाही. फक्त माझ्या मुलांचा हक्काचं द्या, मला नसलं तरी पण चालेल असं माझं म्हणणं आहे. जे आम्ही भोगलेलं आहे दोघांनी ते आमच्या मुलांनी भोगू नये एवढंच आम्हाला वाटते. त्याच्यानंतर खूप म्हणजे हॅपी होती मी. आणि सकाळपासून आम्ही जेवण केलं नव्हतं. स्वरा पण आमच्यासोबतच होती. तर स्वराला आम्ही आमच्यासोबतच घेऊन आलो होतो आणि स्वरा होती म्हणूनच आम्ही जेवण करायला गेलो, नाही तर आम्ही जेवण केलं नसतं. नंतर मस्तपैकी जेवण करायला गेलो तर स्वराने फ्रेंच फ्राईज काय असतात ते पोटॅटोचं ते ऑर्डर केलं. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही पातोडीची भाजी चपाती ऑर्डर केली आणि गणेशजीला मी थँक्यू सो मच बोलली की बाबा एवढ्या भांडणानंतर पण आपल्याला ते सर्व गोष्टी सॉल्व्ह झाल्या. आणि कसं आहे, घरातल्या गोष्टी जर प्रेमाने सॉर्ट आउट झाल्या असत्या तर कदाचित मला एवढे सर्व भांडणाचे किंवा त्यांच्या बदनामीचे व्हिडिओ टाकलेच मी नसते. परंतु इट्स ओके, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूया आणि सर्व काही मागचं पुढचं सोडून देऊया आणि इथून पुढे नव्याने संसार करूया. माझ्या मुलांना माझ्या हक्काचं, त्यांच्या हक्काचं भेटलं याच्यातच मी सुखाचे आणि समाधानी आहे. आणि चला, बरंच झालं की डायव्होर्स घ्यायचा जो निर्णय घेतला होता तो मी मागं घेतला. नाही तर काय माहिती, मी रागा जर डायव्होर्स घेतला असता तर किती मोठं नुकसान झालं असतं मुलांचंसुद्धा आमचंसुद्धा. म्हणून म्हणतात ना की शांततेने प्रत्येक निर्णय घेतला पाहिजे आणि जे होते ते चांगल्यासाठीच होते असं मला तरी वाटते. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी इथं जेवण करायला पोहोचलेलो आहो. स्वराज आईजवळ होतं, स्वराला मी माझ्यासोबत आणलं होतं आणि सर्वजण विचारत आहेत की स्वराची स्कूल. तर आम्ही 2-3 दिवसासाठीच आलो होतो, परंतु तिला एकटीला मी कोणाच्या भरोशावर सोडू शकत नाही म्हणून तिलासुद्धा मी माझ्यासोबत आणलेलं होतं. तिच्या स्कूलला मी कॉल करून सांगितलेलं आहे की आम्ही इथं आलो आणि स्वराजचं असं ऑपरेशन झालं. त्याच्यामुळं ते बोलले ठीक आहे, तुम्ही फक्त एप्रिलच्या पहिले या आणि आल्यानंतर कवर करून घ्या. मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही घरी आलेलो आहो आणि स्वराजला मला बघून खूप आनंद झाला होता. तुम्ही बघू शकता, तो बोलत होता मम्मी तू कुठं गेली, काय गेली, आणि त्याचा कंटिन्यू मला कॉल चालू होता की मम्मी येताना माझ्यासाठी चॉकलेट घेऊन ये. तर येताना मी त्याच्यासाठी मस्तपैकी चॉकलेट वगैरे घेऊन आली आणि आईने आम्ही येण्याच्या अगोदर स्वयंपाकाला लागलेली होती. मी दर्यापूरमध्ये होती तेव्हाच आईला कॉल करून सांगितलं होतं की आम्ही जवळपास आलेलो आहोत. तर आईने मस्तपैकी मुंगाच्या वड्या केलेल्या होत्या, मस्तपैकी चपात्या, आमटी केलेली होती आणि मिरच्या वगैरे तव्यावरच्या करून घेतल्या होत्या आणि अशा पद्धतीने आम्ही सगळेजण जेवण करायला बसलेले आहो. स्वराज इथं जास्त नाटकबाजी करत होता, कारण त्याला जेवण करायचं नव्हतं तर तो बोलत होता की माझं दुखत आहे म्हणून. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले, आवरून घेतलं आणि इथं आई वगैरे सर्व आम्ही एकाच हॉलमध्ये झोपतो. परंतु गरमी एवढी होत आहे ना, खूप गरमी होत. आणि हा बारक्या बघा, याच्या मानेचं ऑपरेशन झालं आणि हा मस्त्या बघा किती करतोय, विनाकारण तिला त्रास देतो, विनाकारण महाभारत आमच्या इथं चालू असते. कसं आहे, एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे वेळ गेल्यावर भेटली ना, पाणी पिऊन घालून जा आणि माझ्यासाठी पण पाणी आण हळू. 1च ग्लास आण पण आणि दीदीला आवाज दे, दीदीला वर बोलाव. तर मी सासरला गेली होती आणि म्हणजे गणेशजी मला सांगत होते की वरचं आपल्याला भेटलं. परंतु ज्या दिवशी म्हणजे मी त्यांना बोलली होती की मला तुमच्या भावासमोर सांगा, तुमच्या म्हणजे पप्पासमोर म्हणजे माझ्या सासऱ्यांसमोर सांगा की बा वरचं तुम्ही बांधा किंवा जे काही करायचं, नाही तर विनाकारण आपण खर्च लावायचा. आणि मग त्यांनी बोलायचं की आम्ही बोललोच नव्हतो याला बांध किंवा काही. कारण कधी ना गणेशजी माझा नवरा आहे ना, खूप खोटं पण बोलतो आणि फेकतो पण भरपूर. त्याच्यामुळं म्हणजे मोठे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी कोणतंच पाऊल उचलत नसते. तर काल त्यांनी त्यांच्या भावासमोर म्हणजे माझे जेठ आहेत त्यांच्यासमोर मला वरचं घर वगैरे दाखवलं आणि माझ्या सासऱ्यांसोबत पण बोलली आणि त्यांना पण सांगितलं की मी बांधकाम करू का, तर ते हो बोलले. तर
फायनली समजा 6 वर्ष आमच्या लग्नाला 6 ते 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आत्ता मला माझ्या हिस्सा म्हणा किंवा हक्काचं घर भेटलेलं आहे. परंतु मला असा एवढा आनंदाने होत आहे भेटलं म्हणून, कारण कसं आहे तो भाऊ हिस्सा म्हणतो किंवा जो हिस्सा म्हणतो ना तो चुकत नसतो, तो मिळतच असतो, काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. परंतु कसं आहे मला हेच जर माझ्या घरच्यांनी मला वेळ असताना दिलं असतं, म्हणजे कोरोनाच्या काळात ॲक्च्युली आमचे भरपूर भांडणं झाले होते आणि तेव्हाच मी मागत होती. तेव्हा मी काही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हती, मला प्रमोशन नव्हते किंवा मी ॲक्टिव्हच नव्हती असंही म्हटलं तर चालेल. म्हणजे मी यूट्यूब होतं माझं, इंस्टाग्राम नव्हतं. आणि जे काही तुम्ही आता सध्या बघताय प्लॉट घर खरेदी गोल्ड खरेदी जे काही माझ्या आयुष्यात तुम्ही बघताय तर ही इन्स्टामुळे आहे, अफिलाईट मार्केटिंगमुळे आहे. तर त्याच्यामुळं मला तेव्हा खरंच खूप नीड होती, म्हणजे जागेची गरज होती आणि कदाचित तेव्हा त्यांनी मला दिलं असतं घर तर मी तिकडं स्थायिक झाली असती. परंतु त्यांनी मला दिलं नाही आणि असं वाटतं की जे होते ते चांगल्यासाठीच होते. त्यांनी मला तेव्हा दिलं नाही म्हणून मला एक जिद्द पेटली, मी काम केलं, सोशल मीडियावर काम केलं आणि आज तुम्ही बघितलं की माझे जागोजागी घर आहे. हे माझं माहेरचं घर, आता सासरचं पण भेटलं. एक माझा इथंच अकोटमध्ये प्लॉट आहे आणि पुण्यातसुद्धा माझं दिवाळीपर्यंत स्वतःचं घर होणार आहे. कसं आहे मला एकच सांगायचं आहे की जेव्हा आता तुम्हाला भूक लागली आणि तेव्हा जर तुम्हाला जेवण मिळालं नाही आणि तुमचं पोट भरल्यानंतर जर तुम्हाला कोणी जेवण आणून दिलं तर तुम्हाला त्या जेवणाची किंमत राहत नाही, कारण गरज असताना देणे महत्त्वाचे असते. परंतु जाऊ द्या, देर आहे दुरुस्त आहे. कितीतरी दिवसांनी मला माझं हक्काचं घर म्हणजे सासरचं घर भेटलेलं आहे. फ्रेंड्स, तर आज मी सासरी गेली होती नोंदणी करायला, पण आजही माझं ते काम झालेलं. स्वराज शांत बस. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. आता ब्लॉगला दी एंड करते. सासरी गेली होती, तिकडून आली. आता आपल्याला तिकडल्या घराचे काम करून घ्यायचं आहे. गणेशजीने गुड न्यूज दिली मला तिथं नेऊन. हां, 2 शब्द आता. हां, आता बघा यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी बायामुळे वाद वाढतो आहे ना. हां, महाभारत कोणाच्यानं घडलं? आमच्यामुळे, मायामुळे. ते मग आलाच नाही ते घरी, सांगितलं त्या बी. चला, तर घराचा वाद मिटलेला आहे. आपल्याला सासरकडचं पण घर भेटलेलं आहे. आता त्या घराचं काम पण करून घ्यायचं आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.